एक सेल्फी, चेहऱ्यावर आनंद, भविष्याची असंख्य स्वप्न आणि काही क्षणानंतर काळाने घातलेला घाला. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलं आहे. वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 5 जिवलग मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नदीकाठी काढलेली त्यांची शेवटची सेल्फी आता त्यांच्या कुटुंबियांकरिता आयुष्यभराची वेदनादायी आठवण बनली आहे. पाहूया हा भावनिक आणि हृदय पिळून टाकणारा रिपोर्ट. घुग्गुस शहरातील इंदिरानगर परिसरात राहणारे रोहित बोबडे, सनी आसाम पिल्ली, शिव केळझरकर, समय सोनटक्के आणि तन्मय पाथोडे हे 5 जिवलग मित्र होते. सोमवारी दुपारी वाढत्या उकाड्यामुळे या मित्रांनी वर्धा नदीवर जाऊन पोहण्याचा निर्णय घेतला. घरच्यांना न सांगता सर्वजण नदीकडे रवाना झालेत. नदीकाठी पोहोचल्यानंतर त्यांनी मोबाईलमध्ये काही फोटो काढलेत आणि एकत्रित सेल्फीही घेतली. चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह होता, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच लिहिलेलं होतं. सेल्फीनंतर 5ही मित्र नदीत उतरलेत, मात्र नदीतील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात अडकलेत. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात सर्वजण पाण्याच्या प्रवाहात ओढले गेले आणि काही क्षणातच बेपत्ता झाले. सायंकाळपर्यंत घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी शोध सुरू केला. मोबाईल बंद लागत असल्याने चिंता वाढत गेली. नदीकाठी त्यांची वाहने आणि साहित्य आढळून आल्यानंतर भीषण दुर्घटनेची शंका निर्माण झाली. माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झालेत. रात्रभर शोधकार्य सुरू राहिलेत, मात्र अंधारामुळे मोहीम थांबावी लागली. नदीकाठी कुटुंबियांनी संपूर्ण रात्र आशा आणि भीतीच्या छायेत घालवली. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. सर्वप्रथम तन्मय पाथाडे याचा मृतदेह सापडला. त्यानंतर काही तासातच उर्वरित 4 मित्रांचेही मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. 5ही मृतदेह बाहेर येताच घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश अनावर झाला. एकाच मित्रगटातील 5 युवकांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने संपूर्ण घुग्गुस शहर शोकमग्न झाले आहे. नदीकाठी काढलेली ती एक सेल्फी आता त्यांच्या मैत्रीची आणि त्यांच्या शेवटच्या क्षणांची साक्ष देत आहे. 5 जिवलग मित्र एकत्र जगलेत, एकत्र फिरले आणि नियतीने त्यांना एकाच दिवशी हिरावून नेले. वर्धा नदीतील ही दुर्घटना केवळ एका कुटुंबियांची नव्हे, तर संपूर्ण समाजाची वेदना बनली आहे. या घटनेने नदीकाठी सुरक्षिततेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. या 5 युवकांना भावपूर्ण श्रद्धांजली.